नमस्कार, मी सतीश मुळे KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी। शिवसेना त्यांचा सुपडा साफ करून दाखवेल, खासदार विनायक राऊत यांनी दिले खुले आव्हान। विनायक राऊत यांच्या विजयाचे फटाके कणकवलीत येऊन फोडणार, म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत गरजले। आणि खंडाळे येथे वाटत जिल्हा परिषद गटातर्फे आयोजित निर्धार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद, खासदार आमदार व इतर नेत्यांनी स्वाभिमानवर केली सडकून टीका। या पुढील बातम्या पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूया विस्तारानं। नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी। शिवसेना त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असे खुले आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे। विधानसभा असो किंवा लोकसभा असो, इतरांना आश्वासन देण्यापेक्षा हिंमत असेल ते त्या लोकसभेमध्ये स्वतः नारायण राणेने शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी। आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये आणखी पराभवाची जर हौस असेल तर एकदा कुडाळला आपटलं, मुंबईला साफ करून टाकलं, लोकसभेला धुवून टाकलं, तरी सुद्धा आणखी कोणाला खास असेल तर रत्नागिरी विधानसभेमध्ये निवडणूक लढवावी। 5-10 हजार मताच्या पुढे हा माणूस कधी जाऊ शकणार नाही, कारण ही औलाद आपल्या जीवावर उठणारी आहे। ही हैवानी औलाद या रत्नागिरीच्या देवभूमीमध्ये आपल्याला आणायची नाही आहे। रत्नागिरी तालुक्यातील वाटत जिल्हा परिषद गटाच्या जाहीर मेळावा खंडाळा येथे आयोजित करण्यात आला होता। यामध्ये खासदार विनायक राऊत यांनी राणे पिता पुत्रांवर सडकून टीका केली। येत्या विधानसभेला सुद्धा माझं आव्हान आहे, बाकी ते चिल्ली पिल्ली दोन पोरं जाऊ दे, कारण नारायण राणेंचा पक्ष म्हणजे तिघांच्या पुढे जातच नाही। एक ते स्वतः आणि दोन त्यांचे अहिमही राहून ते पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तो म्हणण्यासारखे तिथे काहीच नाही। मी त्याला अहिमही रावणच म्हणतो। या तिघांच्या पुढे पक्ष नाहीच कोणाचा। जर तिघांच्या पुढे जायचं म्हटलं, कोणी विचार काढला की घाल डोक्यामध्ये। अहो देवगडला म्हणजे इथे जे कोण आलेले आहेत ना, त्यांच्या आजूबाजूला गेलेले असतील त्यांनी लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी जन्म दिलेला आहे चांगलं जगण्यासाठी। जर ह्या नारायण महाराजांच्या पाठीमागे तुम्ही लागलात, ते निलेश बुवांच्या पाठीमागे लागलात आणि निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त जाणार, त्या म्हणजे कोणत्या परिस्थितीत लोकसभा असो विधानसभा असो डिपॉझिट सहित ह्याचं म्हणजे चंबू गाबाळा गुंडाळून पुन्हा एकदा जुहूच्या बंगल्यामध्ये पाठवायचा निर्धार सिंधुदुर्गवाल्यांनी केला आणि इथे सुद्धा केला। पण त्यांच्या नादाला लागून जर समजा त्यांचे पैसे वगैरे कुठे घेऊन काम केला, वाटत मध्ये तुम्हाला वाटेला लावायचं काम हे सगळे करणार आहे। म्हणून तर नाव वाटतला आहे। म्हणजे खरा वाटतचा अर्थच असा आहे, इथे बेईमान आलं की त्याला वाटेला लावायचं, जा ही तुझी वाट। पण तरी सुद्धा दोघा चौघांनी जर काय पैसे घेतले आणि निवडणुकीच्या नंतर मात्र तुमची बोटं सांभाळायची, मान सांभाळायची, पाय सांभाळायचे, काय देवगडच्या
तर वारगाव नावाच्या गावातल्या एका तरुणाचे बोटच छाटून टाकले होते. तशी शिवाजी महाराजांनी शाहिस्तखानाची बोटं छाटली, त्यानंतर निलेश राणेने त्यांच्या कार्यकर्त्याची बोटं छाटलेली आहेत. त्यामुळे पैसे घ्यायचे की बोटं जीव वाचवायचा तो ठरवा. गरज पडली तर अण्णांच्या दरबारात जा. या जाहीर मेळाव्याकरिता वाटत, खंडाळा, जयगड, सैतवडे, जांभारी पंचक्रोशीतील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते. या सभेत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ज्यांची हकालपट्टी झाली, ज्यांचा शिवसेनेने उद्धार केला, ती शिवसेना त्यांची अधोगती करेल व ते स्वतःच्याच कर्मातून संपून जातील असे म्हणाले. खरं म्हणजे सिंधुदुर्गातून सुद्धा ज्यांची हकालपट्टी केली, गेल्या 2 महिन्यामध्ये सिंधुदुर्गातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक संपर्क यात्रेचा त्याने बहाणा केला, त्याचा बेंडबाजा वाजला आणि मग सिंधुदुर्गातल्या लोकांनी सुद्धा पिटाळून लावलं. आणि मग इथे कुठेतरी कोणतरी भेटतोय का बाडगा, हे बघून मग त्या अनुषंगाने मीटिंग घ्यायची. आणि आमच्या बाळासाहेब नेहमी सांगायचे, जो स्वतःच्या कर्माने मारणार आहे त्याला धर्माने मारायची गरजच नाही. नारायण राणे हे स्वतःच्या कर्मानेच हे राजकारणातून निवृत्त होणार आहेत, त्यांचं अस्तित्व साफ जाणार आहे. कारण अरे काल परवापर्यंत नॉन मॅट्रिक माणूस, मी ज्या वेळेला सेल टॅक्स मध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करत होतो त्यावेळेला नारायण राणे इन्कम टॅक्स मध्ये चपराशी आणि अशा चपराशाला आमच्या दैवताने आशीर्वाद दिला, आम्हालाही दिला. मी सुद्धा मुंबईच्या रात्रशाळेमध्ये शिकलो, बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला म्हणून आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बसण्याचं संधी प्राप्त झाली. पण आमची निष्ठा पैशावर नाही आहे. 10 वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9 जणांचे बळी कोणी घेतले याचे उत्तर नारायण राणे यांनी आधी द्यावे आणि मगच शिवसेनेवर टीका करावी असे खासदार विनायक राऊत म्हणाले व नेते व कार्यकर्त्यांनी टीका व अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले. एक वेळच्या दादरच्या फुटपाथवर बसून कपाशा विकणारा विनायक राऊत हा देशाचा सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊन बसतोय केवळ निकळ बाळासाहेबांची कृपा. नाही तर हा काल परवा पर्यंतचा कोंबडी चोर, कोंबडी विका, आता कॉमन शब्द, लोकांनी दिलेली ती पदवी आहे त्यांना. ठीक आहे, आपण शासनाने दिलेली पदवी नाही, लोकांनी दिली आणि खरं ते दिली. कचाकच आणि काय व्हायचं, ती जी सवय झाली होती ना, तो तुमचा सुरा काय म्हणतात तो कोंबडीच्या मानेवर चालवायचा, ती सवय मग राजकारणात आल्यानंतर माणसाच्या मानेवर पण चालायला लागला ना तो सुरा. 1, 2, 3, 4 किती 10 वर्षाच्या सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये नारायण राणे, तुमच्या हिम्मत असेल तर उत्तर द्या. तुमच्या त्या 10 वर्षामध्ये सिंधुदुर्गातल्या 9 जणांचे बळी कोणी घेतले, कोणी दिले? 9 जणांचे बळी. चालत्या बोलत्या संसारातून सुद्धा उठून लावायचं, डोकं उडवून, डोकं फोडायचं, डोकं चेंदामेंदा करायचं आणि हसरं गोजरं ते संसार उद्ध्वस्त करून टाकायचा. ढाय मोकळून रडायचे बिचारे गरीब. आणि हे हैवानी सैतानाप्रमाणे थैथै नाचायचे. कारण मंचेकर नावाच्या एका शिपायाला मारलं आणि यांच्या कॉलेजचा रस्ता मोकळा झाला. शिवसेनेने नेहमीच मुस्लिम समाजाचा आदर व सन्मान केला आहे असे खासदार विनायक राऊत आपल्या भाषणात म्हणाले व नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्यावर चांगलाच प्रहार केला. मग अशी मुस्लिम समाजाच्या बद्दल उदय सामंतांनी उल्लेख केला आणि होय, अभिमानाने सांगेन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या रत्नागिरी तालुक्यामध्ये आणि रत्नागिरी नगरपालिकेमध्ये मुस्लिम समाजाचे जेवढे नगरसेवक शिवसेनेने बनवले, पंचायत समितीचे सदस्य, सभापती शिवसेनेने बनवले, देण्या घेण्याच्या व्यवहारातून नाही, कार्यकर्त्याच्या नात्याने त्यांना आम्ही स्वीकारलेलं आहे. कोणताही आडपडदा न ठेवता एवढा मोठा तिथे जो कार्यक्रम होत असतो वर्षातून एकदा, निवडणुकीवर डोळा ठेवून नाही उदय सामंत करत, ते एक आपलं कर्तव्य आहे म्हणून
तुमच्या रोजाच्या वेळेला करतात ना त्या हॉलमध्ये MIDCच्या इफ्तार पार्टी, त्या इफ्तार पार्टीमध्ये मी 2दा होतो. एकदाही उदय सामंतांनी असं कधीच सांगितलेलं आहे आम्ही खाऊ घालतोय, नाही मतं दिली तर पुन्हा चांगला एनिमा देऊ, असं कधी बोललेलं नाही, अजिबात बोललेलं नाही. उलट आमचं कर्तव्य आहे आमच्या बांधवांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं, त्यांच्या सहभागामध्ये होऊन त्यांचं कुटुंब सुखी संपन्न व्हायला पाहिजे म्हणून भगवंताकडे प्रार्थना करायची आणि गांजलेल्यानं मदत करायची, गरिबांना मदत करायची, ज्या मतदारांच्या आशा अपेक्षा पूर्ण करायच्या. हे व्रत उदय सामंत साहेबांनी घेतलं, हे व्रत आम्ही घेतलं आणि म्हणूनच ह्या रत्नागिरीमध्ये शिवसेनेशी स्पर्धा करण्याचं धाडस कोणी करू नये. म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आपल्या भाषणात आपण नारायण राणे व निलेश राणे यांच्या दादागिरीला कधीच घाबरलो नाही व घाबरणारही नाही असे सांगून लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचे फटाके कणकवलीत येऊन वाजवू असे ते म्हणाले. मला सर्वप्रथम या विभागातील सगळ्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे, त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की आजच्या मेळाव्यानं एक सिद्ध झालेलं आहे कोलेकोईपेक्षा अतिशय सत्य परिस्थिती ही महत्त्वाची असते आणि आज म्हणूनच हजारोच्या संख्येनं फक्त वाटत जिल्हा परिषद गटातली जनता आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येक वक्त्याने या ठिकाणी उल्लेख केला की 8-10 दिवसापूर्वी या ठिकाणी मेळावा झाला. या विभागाचे माजी खासदार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री या व्यासपीठावर इथं आले होते. दोन्ही मेळाव्यातला आपण फरक बघितला असेल. हे फटाके एप्रिलमध्ये शिल्लक ठेवा, एप्रिलला कणकवलीला जाऊन फटाके वाजवायचे. आता तर या उपस्थितीनं फटाके वाजलेच आहेत, त्यामुळे 2 महिन्यानंतर आपण सगळ्यांनी कणकवलीला देखील जायचं आहे. त्याचं देखील निमंत्रण आजच देतो आणि कणकवलीमध्ये जाऊन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघानं मिरवणूक बाईंची काढायची आहे, हे देखील माझं निमंत्रण आजच तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. मागील आठवड्यात खंडाळा येथे झालेल्या माजी खासदार निलेश राणे यांच्या मेळाव्याला कार्यकर्ते कमी असल्यामुळे नेते मंडळींना वाट पाहावी लागली, परंतु आमच्या सभेला मात्र कार्यकर्ते नेत्यांची वाट पाहत होते असे आमदार उदय सामंत म्हणाले. तर आजच्या एकंदरीत उपस्थितीनं मला असं वाटतं की सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे. माझे पत्रकार मित्र देखील इथं उपस्थित आहेत. हा फक्त आणि फक्त वाटत जिल्हा परिषद गटाचा मेळावा आहे. इथं सिंधुदुर्गातनं कोणी आलेलं नाही, इथं राजापुरातनं कोणी आलेलं नाही, इथलं लांजातनं कोणी आलेलं नाही. भाईंबरोबर 50-60 गाड्या आल्या नाही. आमचे बिचारे भाई फक्त 2 गाड्या घेऊन आले. परवाच्या मेळाव्याची परिस्थिती भाई अशी होती की लोक जमत नाहीत म्हणून नेते वाट बघत होते. आज विनायक राऊत साहेबांचे हजारो लोक इथं वाट बघत आहेत. त्याच्यामुळे मेळावा कुठचा यशस्वी झाला हे माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांनी उद्या जनतेला दाखवणं गरजेचं आहे. आणि टीकेला तर मी किंमतच देत नाही. काल परवापर्यंत माझ्यावर टीका व्हायची, माजी खासदार टीका करायचे. मी सांगायचं की त्यांच्या टीकेकडे मी बघतच नाही. ज्या व्यक्तीला 2.25 लाखांनी लोकांनी पाडलेला आहे त्याच्या टीकेला उदय सामंत आणि विनायक राऊतांनी उत्तर देणं म्हणजे त्याला पंतप्रधान केल्यासारखं आहे. आणि परवा कुठेतरी संधी साधून आली की आमच्यासारख्या कुवतीच्या माणसानं आमच्यावर टीका केली, माजी मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर टीका केली. टीका करताना आम्ही 4 माणसं, एक आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, दुसरे विनायक राऊत साहेब, तिसरे राजन साळवी साहेब आणि चौथा मी. पण इतक्या खालच्या पातळीवर टीका करण्याची संस्कार आणि संस्कृती ही शिवसेनेनं आणि आमच्या पालकांनी आम्हाला शिकवलेली नाही. आणि म्हणून एवढ्या खालच्या तळाला जाऊन उदय सामंत किंवा विनायक राऊत साहेबांनी कधी टीका केली नाही. या सभेकरिता जिल्हा प्रमुख विलास चाळके, उद्योजक अण्णा सामंत, किरण सामंत, उपजिल्हा प्रमुख बाबू महाप, सभापती विभांजली पाटील,
शिवसेना संघटक शिल्पा सुर्वे, युवा नेते अजिम चिकटे, प्रमोद शेरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील निवडणूक प्रचाराकरिता नरेंद्र मोदी रत्नागिरी येथे आले होते, तरीही माझा विजय मोठ्या मताधिक्याने झाला. त्यामुळे वाटतसह रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध झाले आहे, असे सांगून म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी स्वाभिमान पक्ष व त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका केली. मी कोणाचं नाव घेत नाही याचा अर्थ मी कोणाला घाबरतो असं पण नाही. पण नाव कशाला घ्या, सगळे विसरलाय तुम्ही. त्यांचं नाव कशाला घ्या, परवा तरी इथे येऊन गेले आणि अनेक गोष्टी तरी सांगितल्या. या मतदारसंघातलं काम मी थांबवलंय, त्या मतदारसंघातलं काम विनायक राऊतांनी थांबवलंय, त्या मतदारसंघातलं काम आणि शिवसेनेच्या लोकांनी थांबवलंय. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि उद्यापासून या जिल्हा परिषद गटामध्ये फक्त शिवसेनाच राहील यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. मगाशी आबांनी सगळी विकासाची आकडेवारी सांगितली. आबांना आम्ही एवढंच बोसलो म्हटलं की विकासाची कामं आपण आता निवडणुकीला सांगू. परवा 8 दिवसापूर्वी जे कोण येऊन गेले त्यांचा जरा मला आणि खासदार साहेबांना समाचार घ्यायचा आहे म्हणून जरा तुम्हाला थांबा म्हटलं. नाही तर कार्यकर्ते असं म्हणायला लागलेले आहेत की तुम्ही बोलत नाही, तुम्ही घाबरता. आम्ही कोणाला घाबरत नाही. माझ्या निवडणुकीला नरेंद्र मोदी आले होते, त्यांना नाही घाबरलो. 42,000 मतांनी निवडून आलो शिवसैनिकांमुळं. त्यांचं तर सोडूनच द्या. त्यामुळे ज्या शिवसेनेला नरेंद्र मोदी साहेब येऊन पराभूत करू शकले नाहीत, देशाचे पंतप्रधान येऊन माझ्या मतदारसंघामध्ये पराभूत करू शकले नाहीत, तर काल परवा आलेले या व्यासपीठावर आम्हाला पराभव करू शकत नाहीत. आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य हे 100% शिवसेनेच्या मागे आहे. संदीप सावंत, शिल्पा सुर्वे, प्रसाद रावराणे, गजानन पाटील व तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी आपल्या भाषणात स्वाभिमानचा चांगलाच समाचार घेत विकास कामे फक्त शिवसेनाच करू शकते असे म्हणाले. बांधवांनो, मी टीका टिप्पणी करणे इतपत मोठा कार्यकर्ता नाही, पण खरंच सांगतो, आई जगदंबेला स्मरून सांगतो, मला जर का कसे मारणार होते जर का सांगण्याचं जर का संधी जर का पक्षप्रमुख आमच्या खासदार साहेबांनी दिली तर ती फक्त आणि फक्त सिंधुदुर्गात जाऊनच सांगणार की माझा मृत्यू कसा होता. आज मी शिवसैनिक आहे, तेव्हा मी सैनिकाचा मुलगा होतो. आज शिवसैनिक आहे, तेव्हा सैनिकाचा मुलगा होतो, तेव्हा नाही घाबरलो. माझ्यावरती जो काय प्रसंग घडला, मी समोर कुटुंबासमोर जे काय मीडिया समोर जे काय ती समोरला घाबरलो नाही आणि आता तर मुळीच घाबरणार नाही. एवढा भरगच्च व्यासपीठ आहे, घाबरणार का? आणि माझा हा सर्व शिवसैनिक उभा तर बाकी शिवसैनिक खंबीर तर बाकी गंभीर. बरोबर ना? आल्या ते इथं कुठेच गावामध्ये जाता येत नाही, कुठच्याही ठिकाणी जाता येत नाही. आज आपल्याला एकच सांगेन, येणारी लोकसभा असेल की विधानसभा असेल, या वाटत जिल्हा परिषद गटामधून काही छुपे रुस्तम अनेक पक्षामधील गेलेले, आज या पक्षामध्ये उद्या त्या पक्षामध्ये, कोणी सांगितलं की जिंदालमध्ये काम देतो की त्या पक्षामध्ये गेले, कोणी सांगितलं हिरानंदीचे पाप घालायला गेलो की त्या पक्षामध्ये जायचं आणि थोडेफार 4-5 लोक आणायचे, शिवसेनेतले असलेले आजे माझे कार्यकर्त्यांचे बॅनरवरती फोटो लावायचे आणि त्यांना व्यासपीठावर आणून सुत्या बनवायचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल ते काही छुपे रस्तम या वाटत जिल्हा परिषद गटामध्ये असणारे कार्यकर्ते आहेत. काही राऊतसाहेब आपले पण कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आपल्याला आपल्या पक्षामध्ये राहून अनेक पदं भूषवली. असे काही कार्यकर्ते ह्या एक हाक माने त्या अंतरावरती आहेत आणि त्यांनी पण चुकीच्या पद्धतीने या वाटत जिल्हा परिषदमध्ये काम करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. भाई, तुम्हाला एकच शब्द येतो, या वाटत जिल्हा परिषदेतून येणाऱ्या लोकसभेमध्ये 8 ते 10,000% मताधिक्य दिल्याशिवाय एक या कार्यकर्ता गप्पा बसणार. एवढेच मी धरून बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, जे शिवसेनेवर प्रेम करतात ते माझे मावळे कधीच कुठे जाणार नाहीत आणि जे इथे राहतील ते माझे मावळे आहेत आणि जे जातील ते कावळे. आणि खरोखर असं सांगावं असं वाटतं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असं देवत्व जाणणारे ही सगळी शिवसेनेची नेते मंडळी आहेत. शिवसेना फक्त विकास करत नाहीये, रस्ते होत राहतात, पाण्याच्या सुविधा मिळत राहतात, लाईट लागत राहतात, परंतु त्याही पलीकडे जाऊन सामान्य माणसाच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या घरोघरी जाऊन त्या जाणणारा असा प्रत्येक शिवसैनिक आहे. म्हणूनच या शिवसेनेकडे देवत्व आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी. शिवसेना त्यांचा सुपडा साफ करून दाखवेल. खासदार विनायक राऊत यांनी दिले खुले आव्हान. विनायक राऊत यांच्या विजयाचे फटाके कणकवलीत येऊन फोडणार. म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत गरजले. आणि खंडाळे येथे वाटत जिल्हा परिषद गटातर्फे आयोजित निर्धार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद. खासदार, आमदार व इतर नेत्यांनी स्वाभिमानवर केली सडकून टीका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.